म्हणजे भोळ्या मराठ्यांचा फायदा उचलायचा आणि एकदा तुम्ही निवडून आले की मस्तीत यायचं पुन्हा तर विधानसभेला सगळा उलटा सुलटा राखलं होईल। मग महाविकास आघाडीचे खासदार आता आतापर्यंत आज तिसरे खासदार आहेत तुमचे भेट घेतले, तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे, तुम्ही उपोषण लवकर सोडावं यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न करणार असल्याचं मत आहे। नाही, ती तिसरे नाहीत पाचवे आहेत, पाचवे आहेत, तिसरे नाहीत पाचवे आहेत आतापर्यंत। पण कशासाठी आलेत ते मला नाही माहीत, कोणत्या आंदोलनासाठी आलेत का कशासाठी आता ते त्यांनाच माहीत असणार आहे, मला काय माहीत असणार। पण तुमच्याशी काय संवाद साधला? बसले, चर्चा केली, उपोषणाला भेटायला आलेत। हां, ते सांगितलं मी त्यांना, मला काल पत्रकारांनी प्रश्न विचारला त्याबद्दल मी त्यांना सांगितलं एकीकडून मराठ्यांचे गोरगरिबाचे मतं घ्यायचे आणि एकदा मतं घेतले की मराठ्याच्या विरोधात बोलायचं तर विधानसभेला सगळा उलटा सुलटा राखलं होईल। मग हां, कारण गोरगरीब आपल्या मराठ्याचे मतं घ्यायचे, मग आपले भोळे मराठी आहेत, राज्यातले करोडो मराठी, म्हणजे भोळ्या मराठ्यांचा फायदा उचलायचा आणि एकदा तुम्ही निवडून आले की मस्तीत यायचं पुन्हा, मराठ्याच्या विषयी आरक्षण नाही देऊन देणार, आमका नाही करणार, ही भाषा कोणची आहे? ठीक आहे, आता वेळ तुमच्यावरची निघून गेली, तुम्ही आता निवडून आला, विधानसभेला सगळे पाडून टाकेल। माझा गोरगरीब मराठ्याची ताकद आहे तेवढी, करोडो मराठी पुन्हा सोपडा साफ करायची, म्हणजे तुम्ही आल्यावर ही भाषा बोलणार, असं कसं? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।